नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण ना मस्त अशी डाळ कांदीची भाजी बनवलेली आहे। अगदी चमचमीत आणि चविष्ट भाजी झालेली आहे। तर आता ही भाजी ना तुम्ही झटपट अशी बनवू शकता आणि कशी बनवायची म्हटलात तर चला मग आता आपण व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवात करूया। तर इकडे सर्वात पहिल्यांदा मी साहित्य घेतलेलं सांगते। तर इकडे मी काही खडे मसाले घेतले, लवंग 2, 1 दालचिनी, तेजपत्ता, 4-5 मिरी आणि त्यानंतर मग मेन इन्ग्रेडियंट आपलं हरभऱ्याची डाळ आणि त्यानंतर मग आपला गरम मसाला, लाल मिरची पूड, धने पूड, हिंग चवीपुरतं आणि त्यानंतर अर्धा चमचा इतकं आलं लसूणची पेस्ट वगैरे सगळं साहित्य घेतलं आणि हळद मीठ तर आपल्याला लागणारच आहे। तर आता सर्वात पहिल्यांदा काय केले, पातेलं गरम केले आणि त्यामध्ये ना तेल घातले 1 चमचा। त्यानंतर मग एक तमालपत्र घालून ना बाकीचे खडे मसाले घातले आणि त्यानंतर मग 1 चमचा इतकं जिरं घातले। जिरं थोडं तडतडलं की मग त्यानंतर यामध्ये आपण घालायचा आहे भरपूर असा कांदा। तर मी इकडे साधारणतः 2 कांदे घेतलेले आहेत बारीक बारीक चिरून आणि हे कांदे मी आता चांगले 2 मिनिटं मंद आचेवरती थोडे परतून घेते, म्हणजे शिजवून घेते। तर आता काय करायचं, कांदा थोडा परतत आला ना की मग त्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट आणि त्यानंतर मग यामध्ये आपण घालूयात मस्त अशी थोडीशी कोथिंबीर। तर तुम्ही म्हणत असाल की कोथिंबीर आता का घालायची, तर मंडळी थोडीशी कोथिंबीर तुम्ही जर अशा प्रकारे जेव्हा कांद्यामध्ये घालता ना तेव्हा चविष्ट भाजी होते आणि चवीलासुद्धा मस्त लागते। तर आता काय करायचं, कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा आपण याला थोडं परतून घ्यायचं आणि मग त्यानंतर यामध्ये आता आपण मसाले घालायला सुरुवात करूया। तर आता सर्वात पहिल्यांदा मी इकडे चिमूटभर इतकं हिंग घातलं आणि 1 चमचा इतकं धने पूड घातले, 1 चमचा इतकं लाल मिरची पूड घातले आणि अर्धा चमचा इतका गरम मसाला घातले। गरम मसाल्याऐवजी तुम्ही गोडाचा मसालासुद्धा घालू शकता आणि जे आपलं साठवणीचं तिखट असतं ना ते सुद्धा मी अर्धा चमचा घातले आणि चिमूटभर हळदसुद्धा घातली आणि चवीपुरतं मीठ घातले। तर आता काय करायचं, हे सगळे मसाले ना थोडे कांद्यामध्ये असे परतून घ्यायचे 1-2-3 सेकंद आणि त्यानंतर मग यामध्ये ना आपण भिजत ठेवलेली हरभऱ्याची डाळ घालायची। तर हरभऱ्याची डाळ जी आहे ती तुम्ही 3 ताससुद्धा भिजवू शकता किंवा 1 दिवस आधी रात्री तुम्ही भिजत ठेवला ना तरीही चालेल। तर आता 1 वाटी इतकं मी इकडे भिजवलेलं आहे हरभऱ्याची डाळ। तर आता हरभऱ्याची डाळ जी आहे चांगलं त्याला तेल आणि त्यानंतर मसाले आपले सगळे लागले पाहिजे असे परतून घ्यायचे। तर आता याला सतत परतत 2 ते 3 मिनटं झाली। आता याला अशा प्रकारे पूर्ण कवर करायचं प्लेटनं आणि प्लेटवरती ना पाणी ठेवायचं, म्हणजे कसं आता बाष्पीभवन होणार। तर आता आपण गॅसचं फ्लेम बारीक करून ना अगदी 3 ते 4 मिनटं जी आहे भाजी चांगली अशी वाफवून घेणार आहोत आणि त्यानंतर मग जे ताटावरती पाणी गरम झालेलं असतं तेच पाणी आपण यामध्ये घालणार आहोत। साधारणतः म्हणत असाल तर अर्धी वाटी इतकं किंवा 1 वाटी इतकं पाणी होईल। तर आता हे पाणी घातल्यानंतर ना चांगलं याला परतून घ्यायचं आणि परतून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालू शकता। तर आता काय करायचं, चांगलं परतून झालं की परत याला कवर करायचं प्लेटने आणि याला आता खळखळून उकळी येऊ द्यायची। तर साधारणतः 7 ते 8 मिनटं आपण याला खळखळीत उकळी आणू दिलेली आहे। आता काय करायचं, परत याला थोडंसं मिक्स करायचं आणि त्यानंतर मग काय करायचं, यामध्ये ना तुम्ही टॅमॅटोची प्युरीसुद्धा घालू शकता। जर तुम्हाला अशा प्रकारे भाजी दाटसर पाहिजे असेल तर टॅमॅटोची प्युरी घालायची। तर आता मी इकडे 2 टॅमॅटो जे आहेत ते मिक्सरला बारीक करून घेतले आणि त्यानंतर यामध्ये घातलं। आता ही प्युरी घालून ना अगदी 2च मिनटं याला आपण वाफवून घ्यायचं, शिजवून घ्यायची भाजी। आणि आता तुम्ही ह्या स्टेजला बघाल की आपल्या हरभऱ्याची डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजलेली असते। तर एक हरभऱ्याची डाळ मी तुम्हाला थोडीशी बारीक करून दाखवते बोटावरतीच, बघा अशा पद्धतीने शिजवायची, जास्तही नाही शिजवायची। तर आता काय करायचं, याला आपण परत 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं, कोथिंबीर घालायची आणि मस्त भाकरीसोबत खायला बसायचं। तर मंडळी, जर झटपट तुम्हाला कुठली भाजी बनवायची असेल आणि समजा जर घरात कोणत्याच भाज्या नसतील, संपल्या असतील भाज्या, तर ही भाजी बनवणं अगदी अतिउत्तम। आणि ही भाजी ना तुम्ही कधीही खाऊ शकता, दुपारच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तच आवडली की तिघांना शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला।
तर आता अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा अशा नवीन चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा।